Hello guys, welcome to my YouTube channel. I am Shrutika and I am vlogging today. आज आहे बिर्याणीचा बेत, चिकन बिर्याणीचा बेत आणि ती मी करणार आहे आणि शशांक करणार आहे. शशांकने त्यासाठी राईस ऑर्डर केलेत. आम्ही चिकन घेऊन आलोय आणि आमच्याकडे एअर फ्रायर आहे, लग्नात आम्हाला मिळाला आहे. सो त्याच्यामध्ये आम्हाला बघू आम्ही तिथे काय त्याच्यामध्ये चिकनचे पदार्थ बनवू शकतो ते आज बघायचं आहे. आणि एअर फ्रायरमध्ये चिकन कसं लागतं त्याची पण आज टेस्ट मला कळेल आणि केले ऑलरेडी टेस्ट एअर फ्रायरमधलं चांगलं लागतं ना. सो आज मी करणार आहे टेस्ट, बघू कसं होतं ते. चलो मी मध्येच आले कारण सांगायला तुम्हाला की एअर फ्रायर मी यूजच नाही केला कारण मी बिर्याणी करूनच इतकी थकले की मला नंतर पुढे फ्राईड चिकन वगैरे करायची काही म्हणजे इच्छाच राहिली नाही माझी. ओके, आता व्लॉग हा पूर्ण बघा. इकडे चिकन साफ करतायत कदम, खाली दाखवतच नाही पण मी. आणि इकडे मी कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवला आहे आणि मला चिकनला मॅरिनेट करायचं आहे. सो त्यासाठी आलं लसूण पेस्ट लागणार आहे, लिंबू, पुदिना, कोथिंबीर. सो काय काय इन्ग्रेडियंट नाही, जसं की पुदिना वगैरे नाही आहेत. सो ते आणायला जायचे खाली. पुदिना, कोथिंबीर, क्या करता है ये? बरिस्ता. बजिस्ता. बजिस्ता मतलब क्या रहता है? कांदा फ्राय करायचा. कांदा फ्राय करायचा. करपायचा असतो ना मग. हां बस झालं आता, बस झालं. काढून ठेवते. ठीक आहे. बजिस्तामध्ये कांदा फ्राय केलेला आहे. आता हा दुसरा बजिस्ता आहे. बरिस्ता नाहीये, बजिस्ता नाही आहे. कांदा नाही आहे, बरिस्ता नाही. फ्राय करून घेतोय. कांदा टोमॅटो आपण फ्राय करणार आहोत आणि मग त्याला फोडणी देणार आहोत. त्याला चिकन जे मॅरिनेट केलंय ना ते फोडणी देणार आहोत त्याला. आणि पुदिना टाकून मॅरिनेट केलेले मस्तपैकी. टोमॅटो पण आत्ताच टाकते म्हणजे चांगले ते सॉफ्ट होते. कांदा आणि टोमॅटो ह्याचं मिश्रण मस्तपैकी. हे मंद आचेवरती होऊ दे. आता आपण हे तांदूळ आणले, खास बिर्याणी बासमती राईस आणले आपण. आता ते म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त चिकन आहे त्याच्यामुळे अर्धा किलोपेक्षा जास्त आपण राईस घ्यायचे हे आणि भिजवूया म्हणजे व्यवस्थित वॉश करूया. आणि ह्याला पण आपण थोडंसं म्हणजे 80% कुक करून घेऊया. ओके, हे काय मला माहीत नाही पण आता हे खडे मसाले आहेत. हिच्यात मी तेल गरम केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तेजपत्ता, थोडी दालचिनी, दोन तीन तेजपत्ता. हां 2-3 टाकते. काळी मिरी, थोडंसं जिरं कुठे जातच तिकडे, हे काय मला माहीत नाही. हे लवंग, अजून तेजपत्ता घे. म्हणजे लवंग तो कुठे, लवंग, सगळ्या गोष्टी टाकल्यात मी. ती पण दालचिनी थोडीशी जाऊ दे. हां उडतंय ते. गॅस मोठा केलंस. मोठा नाही, मोठं. हाँ भाई, कैसी लगी? आगे स्वाद. डेंजर आहे बायको. गॅस मोठा केला. डेंजर आहे बायको, डेंजर आहे. अच्छा. चवीनुसार मीठ. हां बघा किती चव टाक. किती असते मला नाही माहिती. बस अजून टाकू थोडंसं. बस झालं. बस झालं. ठीक आहे, मीठ थोडं कमीच खायचं. कोण कोणाचं बोले बघा. इकडे चिकन होणार आहे आता आणि इकडे भात शिजतोय. भातात मस्त कालवून घे आणि हाय फ्लेमवर भात ठेव. हे आपल्याला 80% कुक करायचं आहे भात. आणि बाकीचं उरलेलं 20%. 20% दम देता ना, ओके. तर दम दिल्यानंतर होईल तो. सगळे मासे वरती पोहत आहेत बघा. बघा 1 2 3 4 मासे मोजणार त्याला. अबे साले. बस झालं, चल ठीक आहे, हे होईल. चला होईल. ह्याला पण जरा बघ झालं. हा थोडंसं मीठ टाकते थांब. ह्यामध्ये मी हळद, मीठ आणि तिखट टाकलं. दाखव जरा लोकांना. बघा बघा बघा. हळद, तिखट, मीठ टाकलंय मी. आणि हा आपण मॅरिनेट केलेलं चिकन.
असं उत्तमरित्या मी रेसिपी बनवतो. तुला माहित तरी होतं बिर्याणी कशी बनवतात ते? खरा सूत्रधार मी आहे हा आणि श्रुतिका फक्त ते काय असं साईड ऍक्टर. सगळं करून आंघोळ वगैरे करून तुम्हाला सांगू का, मी बोलले एका पॉइंटला की मी व्हिडिओ नाही बनवणार आता, बस झालं. मीच व्हिडिओ बनवायची, मीच रेसिपी बनवायची, काय चाललंय काय, म्हणून हा आता आलाय आंघोळ करून आणि म्हणतो मी बनवतो म्हणून तो बनवतो. स्वादिष्ट असे मसाले 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 कुठले मसाले वापरले आपण? सांगितले, मी दाखवले त्यांना. दाखवले. इथे थोडस पाणी होतं का? होते ना, लवकर होता बे. हा थरथरतोस कशाला? तो म्हणजे पाणी हलायला पाहिजे म्हणून. अच्छा अच्छा. अरे काय टेक्निक आहे ती. मंद आचेवर ठेवलेलं आहे आम्ही. हा का? हा माझ्यानुसार का? हा हे हाय आचेवर ठेवलेलं आहे. म्हणजे काय? हाय फ्लेमवर. हाय फ्लेमवर ठेवलेले आणि हे लो फ्लेमवर ठेवलेले. अजून त्याच्यामध्ये घुस, त्याच्यामध्ये बुडव, कॅमेरा बुडव. अबे साले. असं मी ते राईस काढून घेते. 80% कुक झाला राईस. इकडे ये, सांग बिर्याणी कशी झालेली? मस्त झाली, छान झाली. छान झालेली. आणि थोडस तांदूळ शिजायला पाहिजे होते, पण ठीक आहे. आणि आता ना आम्ही ना आमच्या लग्नाचे हार आणले आणि आहेत ते आमच्याकडे, तर त्याचे आम्ही फ्रेम बनवणार आहोत आणि ते आम्ही कोणाला दिलं नाही करायला, आम्ही स्वतःच घरी करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही सगळं प्रोडक्ट वगैरे घेतले, पैसे वाचवतोय आम्ही. हे लग्नाचे हार आमचे अजून पण चांगले आहेत, सुकलेत ते पण चांगले आहेत, खूप दिवस झाले. हे मोती शशांकने ही चकमकी आणली, ग्लिटर, गोल्डन आणि सिल्वर. आणि फ्रेम दाखव शशांक. आणि हे रेझिन्स हे बघा, हे बॉटल्स आणलेत आम्ही. आणि फ्रेम दाखव ना अशी जरा. अच्छा. आणि ना हे असं पुठ्ठ्यावरती आम्ही करणार आणि वरती फ्रेम आहे, ते तिकडे तिथे ठेवले, काचेची आहे ना म्हणून. स्वतः आम्ही ते करतो. हा आणि फोटो आणले शशांकने प्रिंट काढून. सी, हा एक फोटो लावणार, हा एक फोटो लावणार आणि हा एक फोटो लावणार. अबे साले. गाईज आम्ही अरेंज करतोय अगोदर. लेअर आम्ही केले इथे तयार. ह्याच्यावरती येते ही जिप्सी पण टाकणार, मग मोती पण टाकणार आणि मग ते ग्लिटर पण टाकणार आणि मग फोटो वगैरे चिटकवू, बघू कसं होईल त्याप्रमाणे. खाली एक व्हाईट पेपर लावायला लागेल का? लावायचंय का इथे खाली? ते झाकलं जाईल. ओके, आम्ही अगोदर चेक केलं आणि अरेंजमेंट केली आणि आता आम्ही फायनल करतोय. आता आम्ही पुठ्ठ्याला आणि फ्रेमला चिकटपट्टी लावून घेतोय, जेणेकरून ते हलणार नाही. आणि आम्ही हे टाकलं ना रेझिन, की मग ते बाहेर वगैरे लीक होणार नाही म्हणून. अरे अरे अरे, अजून फक्त फोटो चिटकवतोय आम्ही. ॲक्युरसी कामामध्ये, ॲक्युरसी. मला ही चिकटपट्टी धरायला सांगितलं. येतो मी. लवकर लगेच येतो असं करतो. अशी येतो मी. लवकर घेऊन जेवायचं. अजून एक स्वस्त 2 घेऊन.
हा कमी नको पडायला. नाही, काय करणार जर टाकलंच इकडे उतरायला सुरुवात केलंस बघ तू आता विचार कर. म्हणूनच कमी नको पडायला. स्वस्त स्वस्त 500 रुपये. गाडी आणलं. हे रेझिन्स आणले. इथं हा फोडतोय. प्लस आम्ही अजून पण रेझिन्स आणले हे बघा, कारण पुरणार नाही हे एवढंसं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा आणले. छोटे छोटे म्हणजे ते मिक्स 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 मिक्स. आणि ही डिझाईन अशा प्रकारची तयारी केली आम्ही. हॅलो फुलं टाक तिथं. ती फुलं टाक ना तिथे, तू फोटो नंतर काढ. तर हे बघा गाईज, हा आमचा फायनल झालेला आहे फ्रेम. ह्यामध्ये प्रत्येक गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत.